दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने। नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शनीची साडेसाती कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय पाहणार आहोत। तर हा उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल तर शनी व शिव यांची उपासना केली जाते। त्याचप्रमाणे प्रदोष हा दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येत असतो। जर तुम्ही या व्रताचे पालन केले तर वैवाहिक जीवन समृद्ध होते। शनी मंदिरात जाऊन 5 शनिवारी आपल्याला उपवास करून नारळ फोडायचा आहे। त्याचप्रमाणे एक दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये चिमूटभर उडीद, काळे तीळ, त्यानंतर 11 रुईंच्या पानांचा हार अर्पण करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक नारळ फोडायचा आहे। त्यामुळे आपल्यावर शनिदेवाची त्याचप्रमाणे महादेवाची कृपादृष्टी प्राप्त होईल। प्रत्येक कामामध्ये यश येऊन शनिदोष नक्की कमी होईल। तर शनीची साडेसाती कमी होण्यासाठी मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगितलेला आहे। तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। तुमच्या मागे जर शनीची साडेसाती असेल तर नक्कीच त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल।